भाऊबंदकीचा संदेश एकनाथ शिंदेंना अस्वस्थ करतोय असा पलटवार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केला। राज्यामध्ये आता एकीचा सूर्य उगवला असं राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान ठाकरे बंधूंकडून मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि त्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलं। यात काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निव्वळ नाट्य मंदिराचं कार्यक्रम आहे। विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार, एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी। तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंद्याला अस्वस्थ करतो। वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली। आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला। हो, जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वासाठी लढतात, जे राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं काम करतायत, त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा वारसा द्या, त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा, तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल। 20 वर्षानंतर मनसैनिक शिवसेना भवनामध्ये आले। 20 वर्षापूर्वी तुम्ही राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं, आता 20 वर्षानंतर तुम्हाला ती संधी आली आहे। राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद द्या आणि भाऊबंदकी कायमची मिटवा।